साई राम बोला साई राम, ओम 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 साई राम बोला साई राम। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस 5वा आणि आम्ही चालतोय। पालखी गेली आहे पुढे, माझ्यासोबत छोटू आहे, पुढे किशोर, गौरव दादा, बाबू दादा सगळे आहेत। आणि आता हे साई भक्त पालखीचं निशाण आहे आपल्यासमोर। वातावरण एवढं भारी आहे ना आजचं, एवढी थंडी आहे, मस्त वाटतं एकदम गावागावातून चालायला। ते बघा कसलं भारी वाटतंय। आता आपण नाश्त्याच्या हॉल्टला जाऊ। नाश्त्याचा हॉल्ट एवढा लांब नाही। आज काय नाश्ता? मेदूवडा। शिर्डी फक्त भावांनो 100 किलोमीटर आहे। 100 किलोमीटर स्वर्ग सुखाचा प्रवास। येस। आणि आता नाश्त्याला आहे मेदूवडा। त्याच्यानंतर पुढे आपण जाणार आहोत कवडदऱ्याला। कवडदऱ्याचं हॉल्ट एवढा सुंदर आहे ना, तो हॉल्ट हा फेमस फक्त टोमॅटो सारसाठी फेमस आहे। येस, टोमॅटोचा रस्सा। आणि इकडे तुम्ही बघू शकता, सुंदर एकदम। जय साईनाथ। चला मग तुम्हाला डायरेक्ट पुढे भेटतो। जय साईनाथ। शिर्डी तुझी साईनाथा मनाला भुलवते, पालखी घेऊन तुझी खांद्यावरी, पालखी घेऊन तुझी खांद्यावरी, वाऱ्यावर डोलते त्यात मूर्ती साईंची कशी झोक्यात झुलते। नगरी ते शिर्डी साई भजन चालते। नाश्त्याच्या हॉल्टला पोहोचलो आपण। साईराम। साईराम मामा नाश्ता केला? आंघोळ काय? दिवस मध्ये 14 किलोमीटर आहे अख्खा दिवस? अरे भाई, नाश्ता केला? एकत्र करू। साईराम काय बोलतो? साईराम, आज तुमच्यासाठी मी स्पेशल मेंदूवडा बनवले। साईराम। साईराम वडापाव एक नाश्ता आहे आपला, ते येणारे दादा आपल्याला देणार होते, परंतु हॉल्ट आपण जवळ घेतलं म्हणून त्यांना माहित नाही, ते पुढच्या हॉल्टमध्ये होते। चालेल चालेल चालेल। साईराम। साईराम बाईला काय रिक्षाचा आवाज दिला, तू पाठी बघायला लागला। साईराम। नाश्ता केला? ए भाई, आपल्यासोबत चालत नाही, आपल्यासोबत चालत ना। नाश्ता केला काय? बैलगाडा भाई, बैलगाडा। आज तुम्ही बैलगाड्याबद्दल थोडी माहिती देऊ शकता का आम्हाला? हो दादा, हो हो दादा, हो दीपक आहे, बोला। बैलगाड्याबद्दल काय माहिती सांगा ना। बैलगाडा हा एक नाद आहे, हा, आणि तो जोपासला पाहिजे, हा, गोवंश वाढवला पाहिजे। आणि 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 फट 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 फट। समोर पालखी आहे, पालखीचं दर्शन घेऊया। नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालोय आणि आता आपण चाललोय कवडदऱ्याला, आपल्या दुपारच्या हॉल्टवर। मामा, हाउ आर यू फीलिंग मामा? Very nice. ओके ब्रो।
वाजता सगळे झोपले होते कारण हॉल्ट आमचं दिवसभर तेच चालू असतं मध्ये बाबांना आराम नाही आणि मस्त जवळ होता हॉल्ट आजचा आणि त्याच्यामध्ये 1-1.5 तास भेटला आम्हाला तर आम्ही झोप पूर्ण करून घेतली. मी पण झोपलो होतो आणि आता आपला हॉल्ट आहे कवड धरायला. सर्वात आवडता हॉल्ट आहे माझा तो एकदम गावागावामधला. ह्यांचा पण सगळ्यांचा काही कारण. आणि तिकडे आज टोमॅटोचा रस्सा भातासोबत. तर चला मधला प्रवास बघू आणि डायरेक्ट कवड धरायला भेटू. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. सगळ्यात संपली काय चालू आहे? काय झालं आजच्या शर्यतीमध्ये? आजच्या शर्यतीमध्ये बऱ्यापैकी पहिला गट पास झाले. बकासूर, सर्जा, गोटचा, राहुलभाई पाटील, मंता मथुर, पिंटू शेट मोडकेचा, कॉकटेल, पिस्टन 22-11. सगळी बैलांची नाव आहेत. सगळे बैलांची नाव आहेत. नामांकित बैल आहे ती. ओके. आज हिंद केसरी पुशेगावचं मैदान आहे. लाईव्ह चालू आहे. चॅनलची नावं काय? चॅनलची नावं तर युनिकच आहेत भाई. STC लाईव्ह, P3 लाईव्ह, शर्यत अड्डा त्याच्यावर तुम्ही बघू शकता. आता गट पास थोड्या वेळाने सेमी चालू होईल मग फायनल पूर्ण होणार हिंद केसरीचा मानकरी. त्या बाजू म्हणजे आज मोठी शर्यत आहे. मोठी शर्यत आहे. ओके. आणि तुमचा काय अपडेट आहे? चालायला जमतंय बिमतंय की नाही? एकदम मस्तपैकी. हंबरडा काल फोडला होता तुम्ही. हंबरडा म्हणजे फार बेकार परिस्थिती खूप बिकट होती कालची. भूकंप येता राहिलाय. चंदक सर्कल विदर्भ पण इकडे आलेलं आहे तर त्यांना पोलीस प्रोटेक्शन आहे की नाही? विदाउट पोलीस प्रोटेक्शन नाही का? पोलीस प्रोटेक्शन आहे सगळं. आमची साई भजन पालखी एवढी फेमस आहे की या पालखीमधून विरप पण चालतो. अरे बापरे. अरे तूच आहेस आपली बाकीची कंपनी कुठे? बाकीची कंपनी ती चंदन तोडायला गेली. चंदन तोडायला गेली. अजून काय सांगू शकतोस की बंद करू? बंद करा आता. चालतं जरा. डू नॉट डिस्टर्ब मी प्लीज. ओके ब्रो. बाय बाय. गुड बाय. असं एकच साई चरणाची, साई तुझ्या दर्शनाची, तुझ्या वारीत दंगणाची, साई नामात रंगण्याची. सारं विश्व एकच साई, श्रद्धा आणि सबोरी साई. श्री साई भजन गाई, त्याची नाम साई साई. हग तुझी साईनाथा शिर्डीला बोलवते. हग तुझी साईनाथा शिर्डीला बोलवते. आलं टाकलेलं डग बघा. सफेद काय बोलत होता छोटू? बिन पापी. ए छोटू काय बोलत होता? छोटू त्याने स्किन केअर जास्त केलं. काय समजतच नाही छोटू काय बोलतो. वॉशिंग पावडर दूध की सफेदी निरमा में आए, रंगीन कपड़ा वे खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा. पावडर निर्मा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. आम्ही आहोत साई भजन सांस्कृतिक मंडळाच्या पालखीमध्ये चालतोय. आणि किती पब्लिक आहे? खरं ब्लॉग चालू का? अरे खरं चालू आहे. किती पब्लिक आहे ते? किती? मी एकटाच बोलतोय. पाय दुखत होते जायला त्या योगाने एवढं पळवलं. बर्तन ते. अरे पण किती पब्लिक आहे ते सांग. हे धाव दे ना. सुरत भाई एवढी फेमस पालखी आहे. सुरत चव्हाण चालतोय आमच्या पालखीमध्ये. सुरत चव्हाण नाही रे भाई, त्याला फॉलो पण नाही. आणि सुरत चव्हाण पेक्षा पण मोठा एक स्टार आहे आमच्याकडे, तो म्हणजे मामा.
इधर देख, मामा इधर देख. पायी पायी येणार मी, येणार मी, येणार तुझ्या भेटीला. पायी पायी येणार मी, येणार मी, येणार तुझ्या. डीजे नेश नॅचरल रिमिक्स. पायी पायी येणार मी, येणार मी, येणार तुझ्या भेटीला. पायी पायी येणार मी, येणार मी, येणार तुझ्या भेटीला. भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला. भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला. भांडुपची साई भजन आहे माझ्या सोबतीला. पायी पायी येणार मी, येणार मी, येणार तुझ्या भेटीला. पायी पायी येणार मी, येणार मी, येणार तुझ्या भेटीला. आमचे भाई आम्हाला परत भेटलेले आहेत काम करताना. साईराम भाई खूप कष्ट घेतोय. पालखी पोचायच्या आधी त्या स्पॉटला पोचतायत भाई आणि काम करतायत. साईराम काय तुझ्यासारखं भजन कोण नाही. अरे भाई थँक्यू. मामा इन द हाऊस. आता आम्ही पोचलो दुपारच्या हॉल्टवर. मस्त पडलं, थंड वाटतंय. आणि इकडे मंदिर आहे हनुमान दादा आणि बाबांचं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. थोडं जेवायचं माझं मन नाही आज, कारण वडापाव खाल्ला. वडापाव किती खाल्ले? 2-3 वडापाव. चार नाही, तू नव्हतास तेव्हा. तेव्हा 2 खाल्ले आणि आता 3 खाल्ले. आता 2 खाल्ले. मग तेव्हा मी त्यातला फक्त मी 1 घास खाल्लो. गपरे चरतो नुसता. कुठे चढतो उगाच. हा याचा ब्लॉग नाही ना म्हणून. आणि मग त्याच्या आता जेवायला जास्त मिळून नाही, कारण जो रोकोची गोळी घेतली काय, गळती लागली भावाला. फत 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 फत. जेवण झाल्यावर घेणार, जेवण झाल्यावर. आता थोड्या वेळाने आरती होईल, भजन करू आणि त्याच्यानंतर जेवू आणि मग पुढच्या दिशेला प्रस्थान. आरतीमध्ये भेटू. आता आम्ही असेच झोपलो होतो आणि आम्हाला आमचा मित्र छोटू दिसला, म्हणून आमच्या मनात आता आलं आहे की आम्ही आंघोळीला जाऊ. सकाळी केली होती आंघोळ, पण आता परत करतो. आंघोळीला जाऊ ना गं. हे आबा काय पितोय एकटा? आबा भाई काय गावात पाणी कमी आहे असं मी ऐकलंय. अरे पण छोटू आंघोळ करून आला ना. कुठे गेली त्याला विचार ना. इकडे विहिरीवर. आधी आम्ही जातो. मी आंघोळ केली आहे. 2-4 मी पण सकाळी केली. मी सारखा बिजरा घातला. मला छोटू नाही तो प्रथम येऊन बोलतो गरम पाणी आहे, जाऊन पटकन आंघोळ करून आलो. मग आता कुठे चाललं? परत आंघोळ करायला. येडा घ्या. मी काय बोलतो, पहिले जेवून घेऊ पटकन. म्हणजे मला जेवण नको, मला वडापाव खूप झाला. कोणी सांगितलं होतं 10 खायला? 10 नाही 4च खाल्लेत फक्त. थंड दे माइंड. तू जल दे थोडा जल दे. ये इथे पाणी आलं बघ. अरे इथे चिकन नको दे. कोण बोला चिकन करू नको? हा बा साईराम बघू रे जरा कसं आंघोळ करायचं. चल. छोटू कुठे? छोटूला शोध. आंघोळ करून आलो. मी नाही जेवणार आहे, खरंच नाही जेवणार आहे मी. ए चल घे. हे तो बा आला. कोण? एक काम दिलेलं करत नाहीत लोक. हे भाई आंघोळीला जातं. चल. सरला गाव एवढं भारी आहे ना भाई. कुठे विहीर कुठे?
हे नाही चल. आता आम्हाला आमचा एक मित्र भेटलाय, तो आम्हाला विहीर दाखवतोय कुठे ती. मस्त जाऊन आंघोळ करणार आता. लवकर पटपट जायचं लगेच भाई, लगेच जागेवर. कुठे पुढे इथे कुठून राईट आहे वाटतं नको भाई, परफेक्ट लोकेशन दे. हे बघ इकडे एक नळ आहे बघू टाकीचा. भाई खूप आतमध्ये होत रे. पण लेक खाली ब्रो, जास्त खाली नको ब्रो. इतना भी नहीं. चकवा पाहिजे मला आज. इकडे दिसतील ना पोरा आंघोळ करताना. गेल्या वर्षी आपण इकडे झोपलो होतो. किशोर दादा, रंगीला, जयेश पाटील, जर तू हे ब्लॉग बघत असशील तुला ऑटोमॅन बिल्डर आमच्या रंगीला आणि किशोर दादाला आम्ही जाम मिस करतोय. इथे आम्ही झोपलेलो दाखव. इथे लका तू असं काम करून राहिला. कुठे भाई, मी चिपळूणला आल्यासारखं वाटतंय. तुझ्याच गाव वाटतंय. कुठे रे? ते बघ. अरे भाई ते बघ काय. चल जाऊ. घोडांचा विषय आहे. जाऊ चल. येतो तर हे बस समोर रे. समोर. चल. ये. माझी सुनबाई गेली बघा पुढे. समोरच आहे. डायरेक्ट बावडीवर जाऊन भेटतो भाई. नाही जमत मला ब्लॉग बनवायला. तर आम्ही आंघोळ करतो फटफट आणि मग तुम्हाला भेटतो. हा आमचा दुसरा पण आलाय. तो आधी रिटर्न गेला होता पण त्याला बोललं जवळ आहे भाई चल. पैसा रेडी. याला काय जमत नाही. जमलं नाही. आता थोडी उचल आणि परत टाक. थोडी उचल आणि जोरात टाक परत खाली. उठलेली आहे भाई. अरे टाक तरी. काय घंटा येत आहे. आई दुसरी वाढली ना. अरे उलटी टाक उलटी. या तू दे. तू टाकली होती ती. हा ठीक आहे. हा घे. नमस्कार मित्रांनो, आमची आंघोळ झालेली आहे आणि मी गोरा वाटतोय की नाही सांगा. गोरा तर मी वाटणारच कारण मी आहेच गोरा. तर आता आम्ही चाललोय आरतीला. अश्विन दादाचा कॉल आला होता, आरती सुरू करायची आहे. तर तुम्हाला डायरेक्ट आरतीमध्ये भेटतो कारण जाताना तोच रोड आहे, सेम रोड आहे. चला साईराम.
आता आम्ही चाललोय जेवायला. जस्ट आरती संपली आणि आम्ही आता जेवायला चाललोय. जाऊन आता बघू काय मेनू आहे. आणि आमचे लॉर्ड मामाश्री भांडूपची ही पालखी निघाली शिरगावच्या अंगणा आम्ही करतो या वंदना. क्या बात है. क्या बात है, क्या बात है. अश्विन साखरे यांनी जागेवरती खूप वर्षापासून काल्हेरचे बोल गायचे या आपल्या पालखीमध्ये हे गीत गायचे आणि त्यांचं गाणं आहे. खूप आधीचं ऐकलं जातं. जस्ट वाटलं असं. पण आम्ही सर्वात मिस करतो ते गाणं म्हणजे दसरा हा दसरा. अगदी काय कारण असं येऊ शकलं नाही. तब्येत सध्या खालवली आहे. आणि आता मी कमी जेवणार आहे कारण मला माहिती आहे अश्विन दादा इकडे समोर एक आईस्क्रीम वाला आहे. तिकडे मला आईस्क्रीम देणार आहे. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ. त्याकडे जीपे असेल तर माझ्याकडे कॅश नाही. जीपे मी कुठून पण अरेंज करेन. त्याच्याकडे जीपे पाहिजे ना. हा ते तर आहे. पण हे वातावरण काय सुंदर बनलं एकदम. या वातावरणाबद्दल काय बोलशील, तुझं काय मत आहे? ढगाळ वातावरण आहे. ढगा पटकावू शकतो. बाबांनी असं वातावरण निर्माण केलं आहे. आम्ही आलो इकडे म्हणजे कसं ढगा पटकास म्हणजे रिमझिम रिमझिम. हां रिमझिम काल होता. 2-3 दिवसाची भीती वाटते पण नाही पडत आहे. मी त्यांना उन्हापासून तरी वाचतोय. बाबांच्या छत्रछायेखाली आहोत आम्ही. इकडे समोर कॉलेज आहे, न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज. आणि इकडे आपल्या जेवणाची सोय आहे. चला मग जाऊन जेवूया. अवधूत यांचं स्वागत करा. अवधूत स्वागत करा. साईराम. साईराम. इथे तिथे विशेष काय तुमचं? विशेष असं आहे. ते कुठे आहेस तू? गाडी आली आहे. ठीक आहे, इथे समोर लावले. इम्पॉर्टंट मीटिंग्स पालखीमध्ये सुद्धा. वरती आहे. कपडे काढून घ्या. आंघोळ दोन टकले एकमेकांना भेटतात. जेवणाचे बांधणे नको. बॉस तुझा बॉस म्हणजे वरच्या लेवल. कोण? जीव्हीपी. नाही GLM. मित्र माझा परममित्र आदित्य कदम. याच्या ब्लॉगमध्ये मी आता बोलत आहे. तो माझा अनिकेत मित्र, खास मित्र जेवतो आहे. आणि हा मामा मिथुन मामा. त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर हा अब्जागिरी प्रमुख. एवढा मोठा प्रवास अब्जागिरी बरोबरचा. आणि अब्जागिरी घेऊन जाणं शिर्डीपर्यंत खूप मोठं. आता खरं बोल जे मनात आहे ते बोल. खरं म्हणजे ते मामाने मला जिलेबी दिलेली नाही आहे. गुरुवारची कालची जिलेबी बाकी आहे. काल मठात गेलोच नाही तर मग इकडची जिलेबी द्यायची ना. मी मठातली समजून खाली असते. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. जय शंकर. जय गिरनारी. जय गिरनारी. जयशंकर आलेले. हां गुरुवार कोण? ते आपले गिरनार ना. याने फोटो काढलाय ना. काय? नाही ते आपले गिरनारी बाबांबरोबर. हा ते आले होते बाई पालखीमध्ये. ते आमच्या मठात आलेले आमचे. का बोलतो ते नाही. आणि काय अजून काय बोलायचं तुला? काय जेवलास? जेवलो. सगळ्यांनी जेवण घेऊया. थोडा एक घास खाऊन घेऊया. भात, टॅमॅटोचा रस्सा आणि मूग उसळ आहे आणि मुगाचा हलवा. अप्रतिम हलवा. आंघोळीला जातोय. जाऊ दे. हा ब्लॉक मध्ये सगळं काय काय टाकत राहतं. बालडीला फुटलेला बालडीला ह्याला मी घेऊन जाणार एकदा. पालखीत आम्ही दोघं पुढे माणसं. चला भाई मी जातो जेवायला. माय ब्रो विल मीट मी आफ्टर सम टाइम. चला बाय. समाजसेवक अवधूतजी लोहार. कमी तिथे आम्ही. बरोबर बोललो तुम्ही. कमी तिथे आम्ही, जास्त तिथे पण आम्ही. जास्त नाही, तेवढं जास्त तिथे हसतो. आणि फुकट तिथे शिरा घेऊन. माझा मित्र आलेला आहे गौरव देवकर.
जय साईनाथ, जय शंकर. जेवतो आदित्य भाऊ. आदित्यचा ब्लॉग. नमस्कार, मी गौरव सुनील देवरुखकर. मी तुम्हाला सांगतो, या माणसाचं चॅनल आत्ताच्या आत्ता अनफॉलो करा. ब्लॉक करून टाका या माणसाला. ते बोलला, ते बरोबर बोलला. काय बोलू बाळकी, काय मी प्रतिक्रिया काय देणार नाही याच्याबद्दल. तो जे मनातून हसलायस, मनातून हसलायस, मनातून ते बोलला ते त्याचं. गणेश दादा जेवलात? चल मी जाऊन जेवतो. साईराम. जय शंकर. जय शंकर. जय गिरणारी. यावर्षी खूप त्रास झालाय. तरी 4 दिवस चाललोय आता. अजून पण चालतंय, अजून तुम्ही थकलेले नाही आहात. थकलो नाही, तुम्ही हार नाही मानले अजून. 8 दिवस पूर्ण करायचे आम्हाला. येस येस. आणि सावतांचे काय काय बोलतात त्याला, सावतांचे काय पुढे काय चिरंजीव. यस, हार्दिक सावंत हे आम्हाला भेटलेले आहेत. तुम्ही अन्नग्रहण केलं का? अच्छा. आम्ही पण जाऊन अन्नग्रहण करतो आणि तुम्हाला भेटतो. चला, साईराम. साईराम. जेवणात टोमॅटोचा रस्सा, भात. कसली भाजी? मुगाची. काय क्या क्या भाई, फिर बोल. कसली? मुगाची. मूग बटाटा भाजी आहे आणि मुगाचा हलवा. बिकॉज आय एम ऑन डाएट, सो आय वॉन्ट लिटिल फूड. सो आय विल मीट यू आफ्टर सम टाइम, आफ्टर हॅव्हिंग दिस फूड. चला जाऊया शिर्डी नगरी, श्री साई भजनच्या संगतीनं. पायी पायी करूया वारी, पाहू साईनाथ. साईनाथा करुणा करा, सांभाळी पोरा बाळा. तर आम्ही आता निघालोय आरतीच्या हॉल्टवरून. सांज आरतीच्या हॉल्टवर म्हणजे धूप आरतीच्या हॉल्टवर. माझ्यासोबत आहे किशा, इकडे आदू, काका पालखीतले. आता आम्ही संध्याकाळच्या आरतीच्या स्पॉटवर चाललो आहे. ओके. आमच्या बरोबर मोठी माणसं आहेत. आमचा प्रिय मित्र आणि आपला साई सेवक पण आमच्या बरोबर आहे. साई के दरबार में अजब चमत्कार हमने देखा है यार. साई के दरबार में अजब चमत्कार हमने देखा है यार. किसी ने ना देखा, झले भरी देखिया. इकडे आहेत आमचे मित्र गौरव कानडे, छोटू. सर 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 अका साईराम. सूर्यदेव डोईवरी उन्हान तापलाय माथा. सूर्यदेव डोईवरी उन्हान तापलाय माथा. सांगू थोडं निवाऱ्याला पालखी वाल्या दादा. सांगू थोडं निवाऱ्याला पालखी वाल्या दादा. मध्यान आरती करून जीवाला मिळे आराम. मध्यान आरती करून जीवाला मिळे आराम. चल खाऊ भंडारा, बाबांचा आहे प्रसाद. पायी पायी येणार मी तुझ्या भेटीला. पायी पायी येणार तुझ्या भेटीला. साईड वन मी इथं पालखी बशी. एक पण ताडपत्री ठेवली नाही गाडीचं. कुठल्या गाडीत आहे गाडी घेतली नाही. आता तो बोलत होता ताडपत्री आहे म्हणून. कुठल्या गाडीत आहे?
साईराम मित्रांनो, अचानक पाऊस आला आहे आपल्या पालखी सोहळ्यामध्ये, पण सगळं सेफ आहे, पर्यटक पण सगळे सेफ आहेत. आरती झाली जस्ट बाबांची, तिकडे आपला हॉल्ट होता घरामध्ये. मी पण जास्त काय दाखवू नाही शकलो कारण सगळंच म्हणजे मी वरती इकडे हे ताडपत्री बांधलेत, हे ताडपत्री बांधायला गेलो होतो वर, पूर्ण भिजलो मी, गमछा सगळा भिजला आहे. बाकीचे सगळे पण भिजलेत, तरी सगळे सेफ आहेत. ताप बीप काय असं काय वाटत नाही. नाटके आमचं खरंच गरम आहे आई, सकाळपासून गरम आहे, तुला पण माहिती. रजत भाई रजत. आणि आता आम्ही निघतोय पुढच्या हॉलला. हॉल चेंज झाला असेल मे बी, किंवा चेंज झाला आहे, कारण आम्ही ओपन ग्राउंडमध्ये झोपणार होतो, पण आता मस्त पत्राखाली झोपणार. बाबांची कृपा, बाकी काय, कारण तिकडे सगळं चिखल झालं आहे. काय ना, ठीक आहे, चला आता प्रवासाला सुरू करूया पुढच्या. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो सगळं काय, म्हणजे काय पुढे घडतंय ते ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. मला वाटलं होतं की चांगलं हॉलमध्ये झोपायला जाऊ आज, पण परत त्याच हॉल्टवर आले, सगळं खाली भिजलेलं आहे. पण काय ना, आपण आता ॲडजस्ट करू. आणि त्याचं पण एवढं थकलो आहे आपण, डायरेक्ट झोपलो सकाळी उठणार. जाऊ जरा बॅग शोधू, कपडे चेंज करू, जेवू आणि डायरेक्ट झोपूया आपण. चला ए बैलगाडा, ए बैलगाडा, परत एकदा पावसात पद्धतशीर पाय धुवून. तर आता आम्ही जातो बॅग शोधायला, मग जेवतो आणि मग डायरेक्ट गुडूप